पूर्वीच्या काळामध्ये लिव्हरचा आजार किंवा फॅटी लिव्हर हे फक्त जे लोक ड्रिंक करायचे त्यांच्यामध्ये दिसून येत होतं. परंतु आता जे लोक ड्रिंक करत नाही त्यांच्यामध्ये सुद्धा फॅटी लिव्हर दिसून येत आहे. भारतीयांमध्ये साधारण 3 पैकी एका व्यक्तीला फॅटी लिव्हर दिसतं आहे. त्याला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज असं म्हणायचे, पण आता त्याचं नाव MASLD म्हणजे मेटाबॉलिक असोसिएटेड स्टिएटोटिक लिव्हर डिसीज असं आहे. म्हणजे काय, लिव्हर हा आपल्या शरीराचा मेजर मेटाबॉलिक ऑर्गन आहे. हे फॅट टिश्यूज ज्यावेळेला लिव्हरमध्ये साठवले जातात त्याला आपण फॅटी लिव्हर असं म्हणतो. आणि हे आपण नॉर्मल सोनोग्राफीवर सुद्धा डिटेक्ट करू शकतो. लिव्हरमध्ये फॅट असणं हे मेटाबॉलिक डिस्फंक्शनचं साईन आहे. आणि मेटाबॉलिक डिस्फंक्शन होण्याचं मुख्य कारण जे आहे लाईफस्टाईल. आपण जे खातो आहे शरीराच्या गरजांनुसार नाही, कॅलरीज आणि फॅट्सही गरजेपेक्षा जास्त खाल्लं जात आहे. ॲक्टिव्हिटी कमी झालेली आहे, झोप नीट नाही आहे, यामुळे आपलं एंटायर मेटाबॉलिझम डिस्टर्ब झालेलं आहे. आणि हेच लिव्हरमधलं फॅट ज्या वेळेला लिव्हरच्या सेल्सना डॅमेज करतं त्यावेळेला त्याचं फायब्रोसिसमध्ये रूपांतर होतं. पण ते शोधण्यासाठी आपल्याला सोनोग्राफी नाही तर फायब्रो स्कॅन करावा लागतो. तसाच फायब्रोसिस जर पुढे कंटिन्यू राहिला तर त्याच्यामध्ये सिरोसिस ऑफ लिव्हर होतो, जिथे लिव्हरच्या सगळ्या पेशी डॅमेज होतात आणि मग एंड स्टेज लिव्हर डिसीज पेशंटला होऊ शकतो, ज्यामध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट करण्याची गरज पडते. हा जरी डिसीजचा नॅचरल कोर्स असला तरी याला आपण बदलू शकतो, ते म्हणजे लाईफस्टाईल चेंजेसने. सो फर्स्ट चेंज वुड बी एक्सरसाइज सुरू करणे. सो रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी शरीरातलं फॅट मोबिलाइज करतं आणि फॅट डिपॉझिशनसुद्धा कमी करतं. नंबर 2 स्ट्रेंथ ट्रेनिंग. सो एक्सरसाइजचाच भाग जरी असला तरी स्ट्रेंथ ट्रेनिंगने ज्यावेळेला मसलचं प्रमाण वाढतं त्यावेळेला फॅट कन्झम्पशनसुद्धा वाढतं. कॅलरी स्टोरेज, शरीरामध्ये जे एक्सेस कॅलरी स्टोअर होण्याचं प्रमाण असतं ते कमी होतं आणि लिव्हरला सुद्धा मदत होते. 3 स्लीप प्रायोरिटाईज करणे, स्ट्रेस मॅनेज करणे आणि लास्ट इज अल्कोहोल आणि टोबॅकोपासून दूर राहणे. परंतु हे सगळं न करता ज्यावेळेला लिव्हर डिसीज होतो त्यावेळेला लिव्हर टॉनिक्स किंवा डिटॉक्सचे सोल्युशन शोधले जातात, जे ॲक्च्युली बेनिफिट न करता कदाचित आपल्या लिव्हरला डॅमेजही करू शकतात. आजकाल हा फॅटी लिव्हर जो आपल्याला वाढलेला दिसतोय त्याच्या मागचं कारण सुद्धा आपली लाईफस्टाईलच आहे. आपला लाईफस्टाईल आपण चेंज केलं ना तर फॅटी लिव्हरला घाबरण्याची गरज नाही. सो रेग्युलर फिजिकल ॲक्टिव्हिटी, डाएट, एक्सरसाइज, स्लीप हेच पिलर्स आपल्याला फॅटी लिव्हरपासून सुद्धा सेव्ह करू शकतात. ज्यांना फॅटी लिव्हर डायग्नोज झाली आहे त्यांच्यासोबत ही रील्स शेअर करा आणि त्यांना पुढे होणाऱ्या लिव्हर डॅमेजपासून वाचवा.